अय कुठं निघालाय श्रीषा? तर श्रीषाचं स्कूल चालू झालेलं आहे आता सुट्टी लागणार मे मध्ये. कोण आले? तर श्रीषाच्या स्कूल बसमधनं ही जाते ती काशगावची पोरं म्हणजे शेनेतले काशगाव शाळेला ते काशगावपर्यंत जातात. तर श्रीषाची या स्कूलची बस आलेली आहे. परीक्षा चालू आहे वीर, परीक्षा चालू आहे. आणि हे आपल्या गावातलं मंदिर. हे जरा मंदिर दाखवून, मंदिर दाखवून येतात जरा आपलं ज्योतिबाचं. बघा की म्हणून वाटत नाही मी तरी चिक्याला आज कोंडून घातलंय गेटच्या. तर हे आमचं ग्रामदैवत ज्योतिबा मंदिर शेने. आणि आम्ही जायला तिकडे मागणं आहे. पिल्लू बघा केवढी गँग आली. तर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तुम्ही पण सगळीजण घ्या ज्योतिबाचं दर्शन. आमचं ग्रामदैवत महादेव, हनुमान, मारुती, ज्ञानेश्वर आणि विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे, दाखवते. तर इथंच एका मंदिरात एवढे देव आहेत. आणि आमच्या इथंच लग्न झाल्यानंतर गावदेव करायचं असतं त्यावेळेस इथं भवानी माता, दत्त महाराज आणि तिथंच भवानीच्या तिथं नाईकबा मंदिर आहे. तर ही गावदेव करायला लागतात. आणि ही बघा छकुली. आणि ह्यांनी काय टाळ्या वाजवत बसलेत, भजन करायला लागलेत वाटतं. हे का मला बघितलं काय होते. ए स्वीटी काय होते? चल चल चिकूला सोडूया, चिकूला सोडूया. ओ स्वीटीला घेऊन जावा गावंदरीत, स्वीटीला घेऊन जावा गावंदरीत. आणि गाडीचं स्टँड लावा की. स्टँड लावा नाही, स्टँड काढा. चला जाऊ का? चल स्वीटी. वैरण बघा कशी असते. एक कडबा, एक कडब्याची पिंडी आणि एक मक्याची. बघू शकता लांबल्या मकान की मका मका बारकान बारकी पिंडी. असे असते बघा मिक्स वैरण, कडबा, मका आणि हत्ती घासा. आणि हत्ती घास कधीतरी असतो थोडा, नाहीतर मक्यानं आणि कडबा जास्त करून असतो. आणि ही मदत करा आली ती असं वाटेल तुम्हाला, तसं काय नाही. कारण सुलतानला यातली एक पाठी नेणार आहे ती वैरण, म्हणून ही मदत चालल्या. कशाचं गावाचं. तरी आता पत्ता चालला करायचा. आता इकडं शेळ्याने आपण गहू ठेवलाय, तर राधाला आता वैरण टाकायची. कारण राधाला अजून आम्ही खाद्य ठेवत नाही, कारण की राधा अजून दूध पित्या. राधा पाळू पाळू कसे ठीक आहे. ओके फोनवर आहे. शुक्रवार आहे माहित पण नाही. काय वाटलेलं दसऱ्याला ही हत्ती
तेवढ्या पुरते चांगले होय का नाही? होय. आणि आपल्या फॅमिलीभर लई दिवसातनं दर्शन होणार आहे काळवाईचं. अहो तुमची झोप गेलेली नाही. आपल्या फॅमिलीला हा. खूप दिवसातनं दर्शन होणार आहे काळाईचं. तर चला आधी आपण तळ्यात जाऊया आणि काळाई वाट बघत बसलेली. काय विषय झालाय? किती दिवस झाले आलेले? विषय काय झालाय सांगतो तुला मी. काय? मला असला कंटाळा आलाय. आज म्हटलं व्हिडिओ सोडायचा नाही, आज विश्रांती घ्यायची. नायकबा मंदिर आहे बघा. पाय कसं बसते तू? होय. आणि ही येडोबा मंदिर, येडोबाचं ना. हो, आणि हे ज्योतिबा मंदिर. आणि ज्योतिबाचं मंदिर. आणि इकडे तलाव आहे. इथली काय प्रथा आहे सांग मंदिरात जायच्या आधी? किती दिवस झाले आपण हातपाय धुतलेत का तळ्यात? आणि आलेलो तर नाहीच दर्शनाला. बरेच दिवस झाले. तर तळ्यात हातपाय धुतल्याशिवाय मंदिरात जात नाही आम्ही. कधी कधी गडबड असते तर बिनधुता जातो. होय. आणि बरेच वेळा आता तर मी झोपत होतात आणि म्हणत होतात मी येणारच नाही. होय. पण मी आहे ना, जबरदस्ती आणणारच. चला हे बघा इथं पाऊस पडायला लागलाय. पाऊस पडायला लागला काय आहे? नाही ती काय नाही. टिपक पाऊस पडायला लागला. आणि काय आले बघा आपल्याजवळ काय लागले हळूहळू हळूहळू. आणि अशी भरपूर बदक आहेत भरपूर. मी एकदा काय म्हणलेलं आहे असले बघा बघा. हळूहळू पाऊस यायला लागलेला आहे. आज गारा पडणार आहे बहुतेक. गारा ना? होय, गारा गारा. आणि इकडं बघू शकता, बघा हे बघू शकता इकडं आणि भरपूर बदक आहेत. हे आपल्या काळवाई मंदिराचा परिसर आहे. हो. आणि बघा की पाऊस कसा येतो इकडे पूर्ण आभाळ सुटते. होय. काय इकडे आभाळ सुटते आणि रोज ढग पडायला लागला. छान वाटते. मग आजपासून लई गरम झालंय. आणि आज आम्ही आलोय थोडस बाहेर, होय. त्यामुळे व्हिडिओ करता आलेला नाही. आता तिथे गेल्यानंतर थोडासा शेअर करतो. सकाळी केलायसा ना? नाही केलं. नाही. इकडे यायची गडबड. आणि आज भाजीपाल्याला पण शेअर करायचंय. थोडस काम होतं. ओ ती बदक कसं तोंड खाली घेऊन झोपलेत बघा. हा हा हा. हे बदक कसं होतं? हा तीच की तसं. तिकडं पण काळं बदक आहेत. पाऊस यायला लागलेला आहे. छान वाटते. असं वाटतंय भिजावं, एवढं गरम झालंय. पहिलं मी गाराला काय म्हणायची माहिती आहे का? घाऱ्या. मी घारा म्हणाल. घ घ. स्वच्छता केला कधी झालीच पाहिजे स्वच्छता. स्वच्छता असतेच काय मी. आज बाजार आहे ना? आज बाजार इथं बाजार भरतो काळायचा प्रत्येक शुक्रवारी. काळामवाडीचा. काळामवाडी. हा ते काळ आहे. ते तोंडा बसले का काळ आहे. ज्योतिर्लिंग मंदिर. बिचाऱ्यांची खूप जाय. झोप म्हणजे असली झोप आलेली. आता झोप लागत नाही. आता आपला विषय एकदा झोप मोड झाली की झाली. आज दुर्गाचा बड्डे आपल्या नायकबा मंदिर. आणि इथं यात्रेला किती गर्दी असते. दर्शन तर भेटतच आहे. होय. कशी आहे? मला झोप नाही आली. कसं काय लवकर कसं तुला जय कळय. ओके. रामनवमीचं. हो हो. पडले. आता यायलाच भेटणच झाले. आज गावाला गेलेलो तर म्हणलं आज इकडंच घरला जायचं. काय तुम्ही कधी आला? म्हणजे बाळा तर मोठं झालं. केवढं किती महिन्याचा का? होय. कधी झालं वर्ष? होय काय? आणि 1-2-3 महिने झाला. मग फोन करायचा नाही. होय काय? तरी दादांचं मला स्टेटस दिसलेलं आहे. काढायचं फोटो छोटे. पाण्यात पडलेला हो. ते हे केलाय बसवायचं
नंबर सगळंच गेलं ते नंबर नाही देवीनं सुराला लावले ना युट्यूबच्या कारण की आज गर्दी नाही अजून तुम्हाला डिस्काउंट देतो. देवीला आपल्याला आपण पहिले युट्यूबच्या पेमेंट बघून देवीला नदी घातलेली दाखवूया का आणि एकदा नवीन फॅमिली आता जोडली गेली ना. तर ही जी देवीच्या नाकात नात आहे युट्यूबचं आपलं पहिलं पेमेंट आलं तर आम्ही असं देवीला बोललेलो की जी पहिलं पेमेंट येईल ते सगळ्या पेमेंटची होईल जेवढी नत तुला करू तर ती नत केलेली ती देवीच्या कायमस्वरूपी आहे जवळ तीच पाहिजे आपल्याला. चला चला झाली. तर काळवाईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही घालतो प्रदक्षिणा आणि जवळजवळ आम्हाला वाटतं 3-4 शुक्रवार चुकले आमचं. काही पण बोलू नका. मग किती 3-4 महिने का नाही गे 3-4 शुक्रवार चुकले. प्रत्येक शुक्रवार येतोच आम्ही. यावेळेसच गॅप पडला जरा. तर आता सुरुवात झालेली आहे. एकदा सुरुवात झाली आणि श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर आणि काळवायचा तुम्हाला एक अनुभव सांगते. तर अंधार आता हे बघू शकताय. आम्ही काळवायला लागल्यापासून आम्हाला लय फ्रेश वाटतंय ना. अनुभव आहे आमचा. होय काळवाई आमच्या पाठीशी होय. काळवाई बाळमामा आणि काळवाई बाळमामाच्या नावानं चांगलं पण आम्हाला तर आल्याशिवाय जमतच यायला. शीत बरोबर दत्ताच्या मंदिराजवळ कशाच झाड आहे सांगा बरं. औदुंबराचं झाड. चला आज गर्दी नाही म्हणून हा व्हिडिओ आपला स्पष्ट व्हायला लागला. आणि तुम्हाला आता म्हणजे आमचं ही पहिलं डेली ब्लॉग असायचं. आम्ही असं सगळं शेअर करायचो तर ते सुद्धा आवडायचं सगळ्यांनी है ना. होय मग आता आपण पहिल्या पेमेंटचं मागाशी सांगितलंच. जे पहिलं पेमेंट आलं त्यातला 1 रुपया आम्ही खर्च केलेला नव्हता. वरचं म्हणजे एक्स्ट्रा ते पैसे ह्यांनी घातलात आणि देवीला आम्ही नत केली सोन्याची. ओम शनीश्वरम ओम शनीश्वराय नमः. ओम शनीश्वरम ओम शनीश्वराय नमः. नाईकबा मंदिर. नाईकबाच्या नावानं चांगलं. आणि डाकघर आहे बघा. लिहिलंय त्याच्यावर लिहिलंय तसं. अशी प्रदक्षिणा पूर्ण होते. ज्योतिर्लिंग हे ज्योतिबाचं मंदिर. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. आणि ही येडोबाचं मंदिर. येडोबाच्या नावानं चांगलं. चला आता बाहेर टू रायबा बाजी रायबा बाबऱ्या ब्रह्मा. बाजी बस मला वाटतं 2 महिने आपण बाजी म्हणणार. 2 महिने असते. होय आज किती दिवस झाले का? आज किती दिवस झाले? 3-4 दिवस झाले असतील. नाही
सोमवारी गेलता तुम्ही, शुक्रवार आहे. 5 दिवस. 5 दिवस. चल राईचा उदो तिथून आणि दर्शन घेऊ शकता. काय बघतोय माझं प्युअर वाढत कसं आहे ते बघा साहेब. चिकन दिसतील आपलं साहेब. कुठं बावरला आता जा बरं. तिथनं बघा चॅलेंज लावूया त्याला बसवून दाखवू खाली. तिथं बसतच काय बसतोय खाली ते. त्याला आज चॅलेंज आहे. किती रुपयाचे बसल काय तुला काय वाटतं? बसणार तो बसणार का मी सांगतो की जरा मागे सरला का नाही तिरका मग बसणार. बघ नथ आहे का काय आहे. हा या ठिकाणी दुसरा गेला का नाही. चालेल जाऊ दे बस खाली. हिचा विषय काय माहिती आहे का? भाजी द्यायची विसरून रोडली. तिला म्हटलं अगं राय बासा दिला तर रडत आपला काय बासा कधी करणारच नाही. बस बाबा चॅलेंज लावली. आपली फॅमिली बघते युट्यूब फॅमिली. शेण आहे खाली बसत नाही तो. राय काय गेलं काय मी बोललेलो. बघ तिथं खराट आहे सार मागे शेण तिथं असं बघ कुठं तर शेण काढायचं चाललं आहे. मी अजून रिक्षात आहे. अहो मागे चाललाय बघ की शेण काढलं काय हो राय बा. आता शेण काढून झाले बघा. बसते का साहेब खाली. तिकडे बघते बघ त्याला. नसलंय त्याला दुसरं लाडाच आहे. आमच्या खानदानातलं पहिलं असलं खोंड असं. कलर कसला पांढरा उतरा खरं भारी दिसतोय कलर बरं का. चिकन दिसतंय. ती लागलेला बघ पायाला ते चाटते का नाही. तिथं लागलेला बघ पायाला. ए ते चाटतोय का नाही तिथं लागलेला बघ पायाला. ते टेम्पोतून उतरताना काल नाही तांबी याच्यात. तर शेड बसलेले नाहीत. आता बाहेर गोड आणलं. इकडं राधा आहे. आलाय काय भैया? भैया काय झाले का बस झालायस? त्याला आज झाला पाहिजे. आत गेल्याशिवाय बसत नाही तर मला वास घेऊन दाखवतो शेणाचा मुद्दाचा. आता म्हणजे माझं पाणी प्यायचं टायमिंग झालं. होय झालं तसं झालं आणि हो पण आला इकडं लाड करून घ्यायला. त्याला म्हणायचं प्रेम कसं आहे. उन्हामुळे असं बापा वाटतं त्या अंगातल्या. नाही हो बाबरीची उंची वाटल्या का वाटतं का? उंची वाढल्या बाबरीची वाटल्या का नाही? होय. ए बापरे काय रे बाबा का रायबास करणार तू माझं ऐकत नाहीस. कधी कधी काय होतं रे बाळा. हा काय येतोयस. हा शर्ट वेगळा आहे. ह्यो आपला बाबऱ्या ह्यो रायबा आणि बाजीचा व्हिडिओ येईल आता. मला वाटलं ह्यो बाजी आला बघ गमस आहे. आवाज ओळखला वाटता. कसं आहे शेट आपली रायबाई शेट आणि हा आपला ब्रह्मास्त्र लवकरच जाणार आहे मैदानात. बघा आता एक मैदान राहायचं ब्रह्माचं. या साहेबांनी व्यायाम द्यायचा होता. तर आज आम्हाला भरपूर म्हणजे महत्त्वाचं काम होतं म्हणून आम्ही शिराळा गेलो त्यामुळे वेळ झाला. आता उद्या व्यायाम द्यायचा आहे. इकडं कोण आहे रे. इकडं राधा इकडं नाना आवरायला लागली ती राधा बघा.
भैया भैया आहे की ग लवकर हा लवकर किती वाजले काय ती लक्ष्मी ती राधाची आहे आणि ही राधाची आहे ती रायबाची आणि ती राधाची आहे बाजी सारखा तोंडात देतोय आज व्हिडिओ टाक बाया शेटला कोणाचा जर फोन आलेला बाजीचा व्हिडिओ कधी सोडताय पळालेला तर बाजीचं बोललो मी 2-3 वेळा तरी पण आणि एकदा बोलतो बाजीला दिलेलं 3 फेरं आणि 3 फेऱ्यातला 1 फेरा तेवढा शेअर करायचा 2 फेऱ्यात काठीत जरा वापर आहे म्हणून आणि बाजीला तिने फेऱ्याला का नेला दादांच्या तर विषय असा झाला सांग बरं आधी बाजीला 10 किलोमीटर चालवलेला आदल्या दिवशी आणि चालवल्यामुळं बाजी झाला जास्त तापला म्हणजे शिरा मोकळ्या झाल्या मग दुसऱ्या दिवशी काय केलं तिने पडल्या 2 खोट्या उपटून गेला त्या पुढल्या झाडात तिथं अडकला शिंगा अडकल्या ह्याने लगेच कसा तरी धरला ती डायरेक्ट गाडीत घालून चल फेऱ्याला म्हणजे खिल्लारी असतील का नाही ती लय म्हणजे एका जागा अशी थांबत नाही जास्त वेळ बांधून ग तापट होती ती लय तर हे आपला बाजीचा विषय हा साहेब बसले ते रिक्षाला का बाहेर येणार आधी ती काय नाराज झालाय हा तेव्हा मग तो सारखं मला चिडवताय सुलतान शेड मारताय म्हणून होय रायबा बसला तर नाही रे का बसला सांग नाही म्हणून सांगू का तुला खरं कारण खाद्याची वेळ आहे होय कुठे कलिंगड अरे कलिंगड कोणी घातलं तिने घातलं असं विचारलं पाहिजे तुझ्या माहितीसाठी जाऊ का भाजी होता न घातला आपण स्टार्टला तेव्हा त्याला गाजर काकडी बीट सगळं आणलेलं सगळं आणि पोत भरून आणलेलं म्हटलं एवढा आता कोण खाणार असं होईल का नाही खाल्लं बाबान आणि यानं पण नाही म्हटलं हो खाईल तरी असले ती मार दिला हा हा हाय की बाई आलाय की म्हणजे कुठे बघू काय झाले अरा जखम उघडी झालेला का थांब जरा स्प्रे मारायला लागलंच ही जखम काय झाली माहिती का विषय ती गाडीतनं उतरताना हे झाले ही जरा थोडा स्प्रे हा तुम्ही जवळ आला असं की त्याला काय होत शिंग बघ कॅनी घासली काय शिंगा तुम्हाला वाट लावणार आहे शिंग नाही लावत आतापर्यंत लागली नाही जन्मले असं नाही त्याचा ती उद्योगच चालू आहे तर हे गेलं स्प्रे नाही आपल्या बाळाची जखम तर अशा तऱ्हेने आम्ही इथं आलो श्रीषा पण इथं आली नाही सर गाडी ही काय गाडी आहे सरांची गाडीवर आणून सोडत रस्त्याच काम चालू नाही का एकटीला सोडत नाही तो सर ती म्हणतात की रस्ता क्रॉस करताना गाड्या म्हणून तिला घेऊन येतात धू काय म्हणते ती धुवा की म्हणा काय 2-3 स्प्रे होते एक स्प्रे गावून नाही घरच नाही त्याने चाटलंय छोटी मालकीन आली बघा विषयातून काय करत आहे तुम्हालाच मला पण नाही करत आता लाडातच जायची सगळ्यांच्या लाडात लय दिवसांना तिला माझा हात एवढा घेतला तोंडात ना लहानपणी आठवून जात नाही ना बघा बघा की काय असं वागलं कसं दिसून टाकायला
नाहीतरी पण पर्याय सांगता येत नाही. गावात आलं का देईल सोडला की तो माहित आहे ना का पहिल्यापासून मला वास लय आवड. मला पण तोंडाचा थोडा गुळमाट गोड असा येतो का नाही म्हणजे तोंडापासून हलूच वाटत नाही. ही शेड आहे नाही तो उद्यापासून व्यायाम म्हणजे दिसते बाहेर शिंग नाही ग जवळ ये म्हणते. हो 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 पोट खाली आले. 15 दिवस डॉक्टर बोलले दात लावल्यावर अजिबात ताप देऊ नका. तशी म्हणा गेलं तर पहिले ती माणसं काय म्हणते पाहिजे अजून जेव्हा आम्ही बैल पळवतो बैल तो ताप झाल्यावर आम्ही दूध ठेवून होतो खाते मग तिथलं पुढे शिकवायचं. गेलं लाईट गेली असं. काय भाऊजी तुमचं नशीब हो. कुठं कुठं काही अडक ही झालंय का बघा वाकडी बिकडी पाईप नाही ना. चांगला चालवला त्याला ताण लागली आणि मला चॅलेंज देते. सकाळी कमी केला अर्धी बाजू केला. आली थांब लाईट गेली. होय तिला नाही तर थांबायचं. तोंड बघा कितीचं कसं झालंय. तिला झोप आल्या. सकाळी तर पेंगत पडली म्हणजे पेंगत आवरून पेंगत बसलेली. बास केलं पाणी. तुम्ही तसं म्हणल्यावर त्याला राग आला. त्याच्या वेळेस नीती नको ती कंड आली लाईट. लाईट येते का पाणी येतं का काढलं का अरे जाईल पाणी आपल्या. म्हणा म्हणा गाणं म्हणा की आज गाणं ठेवलं गेलं लाडाचं शेट तुम्ही करता मन धरणी. त्याला साहेबांचं गाणं टाकले. हा कार बाळा एवढा लाड आला तुला. काल पळून आलोय मी. छान पळलो. तुम्हाला छान वाटलं म्हणून मला लाड आलाय. गाव तिकडं मला पलीकडे येत नाही भ्याच वाटतं पलीकडे पण जायला. हा बाबऱ्या पाणी येतं थांब लाईट गेली. बाबऱ्या तिकडं सायताय चाललंय तू उष्ट पाण्याने एकमेकाचं पेत नाही. तो तरी त्या साहेबांनी पाठी कुठली भगवी पाठी हा कुठल्या तरी एकच पाठी खाती होय. आणि दुसरी टिवलीचा बायचान्स त्यात जरा जर खाली असली शिल्लक असते टाकली खात नाही. त्याला राग आल्यावर कुठली बाळा तर मैदानात वगैरे याची सोय कशी असते रायबाला काय म्हणा बोले ऐकू कसं ऐकतो टॅक्स दाखवते. हा वळागलं मोठी वळागलं तो मैदानात परत फेऱ्या बिऱ्याला तिला इसमी पण येत असतो. हा त्याला वळागलं होतं आता नाही तो मी काय करणार. बघा आता करतायसा ना करा. विचारा बघितलंच का नुसतं जरा हात जवळ नेलं त्यानं वळागलं मी काय करणार. ए बापरे इकडे खवा तर पण लावते की ट्रॅक्टर बघा आता संपतो जागे आता नाही. आता एकदा जो ठेवला की सापला विषय म्हणजे दमवत नाही. पण नाही. जो ठेवूच पर्यंत तेवढाच विषय जो ठेवूच पर्यंत. काल तर सुट्टीला कुठं दमवले. की जो ठेवला का नाही हा. अजिबात टाका करत नाही. मला वाटतं परत बाई नुसती अशी सुट्टी करायची नाही काय काय कधी माहिती का असं धरून नुसतं मुरकीला धरून. ती अमोल भाऊजी म्हणते ते की शाना नंदी घालायचा बिना सुट्टीला दमवणारा. मग ब्रायबा पण आपला तसाच होणार आहे. बरोबर आहे. हा नाही नाही काय या 2-3 याच्यातच का नाही जमवणार सुट्टीला दोन उभा असतो. मग शानच आहे माझं पिल्लू. चालतंय चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो. ए पिल्या काय पाहिजे थांब थांब मागं सर. बाळा काय पाहिजे खा. वैरण हुडकून हुडकून खायला लागले. त्याला भूक लागली की आवरत नाही राय बाला. भूक लागली खायलाच पाहिजे.